नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर झाडांचं काम असं आहे की आपण कितीही त्याचं काम केलं आणि बाल्कनीमध्ये कितीही आपण वेळ दिला तरी तो कमीच असतो. आणि जे प्लांट लवर्स आहे त्यांना माहिती असेल की झाडांच्या बाबतीमध्ये ना किती किती काळजी आपण घेतो आणि किती त्या झाडांचं करावं लागतं. आणि एक वेळ अशी येते की आपण स्वतःला विसरतो, पण झाडांच्या बाबतीमध्ये विसरून चालत नाही. तर झाडांच्या बाबतीत ना नेमकं असंच होतं. तर माझ्या बाल्कनीमध्ये बघा सगळे ना असे शोचे झाडं होते आणि बऱ्याच दिवसापासून माझी जी बाल्कनी आहे तर मी तुम्हाला दाखवत आहे. आणि बरेचसे चेंजेससुद्धा केले आहेत मी माझ्या बाल्कनीमध्ये. सुरुवातीपासून जर तुम्ही माझी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल की माझी बाल्कनी कशी होती आणि इथे कोणकोणते झाडं होते. पण आता ही जी बाल्कनी आहे तर मी ही बाहेरनं एक्सटेंड करून घेतलेली आहे. इथे ग्रिल काढलेली आहे आणि आता जी ऊन आहे तर ती प्रॉपर ऊन माझ्या बाल्कनीमध्ये येते. आणि आता हळूहळू इथे जे फुलांचे झाडं आहेत तर ते मी आणायला सुरुवात केलेली आहे. आणि काल परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की इतक्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा एक जास्वंदाची कटिंग मी जगवलेली आहे. जास्वंदाचं झाड मी जगवलेलं आहे. तर त्या जास्वंदाला फूल म्हणजे कळ्या आलेल्या आहेत आणि 3-4 कळ्या आलेल्या आहेत. आणि गावठी जास्वंद आहे ते, आणि गावठी जास्वंदाला बघा खूप छान अशा कळ्या येतात. आणि आमची ही मॅटर्निटी होममध्ये बसलेली चिमणीबाई, तर तिचं आपलं चालू असतं. आणि तिला ना इतकी सवय झाली आहे की तिथे मी काम जरी करत असेल ना तरी तिला काही फरक पडत नाही. म्हणजे माझं तिथे ना काम चालूच असतं. बाल्कनीमध्ये झाडांना पाणी टाकणं किंवा तिथे काही असं कुठलंही काम चालू असेल ना तिला काहीच फरक पडत नाही. ती आपली निपचीप तिथे बसलेली असते. आणि कधी जर बाय चान्स तिच्यावर पाणी उडलं किंवा तिला असं वाटलं की हो आता मला थोडासा धोका आहे किंवा हे माझ्याजवळ काहीतरी करत आहे, तेव्हाच तिची फडफड चालू होणार. अदरवाईज ती अगदी शांत बसलेली असते. तर आता 2 दिवसाच्या आधी बघा मी ना नर्सरीमध्ये गेली होती आणि आता पावसाला सुरुवात झाली आहे. तर मला असं वाटलं कदाचित खूप छान छान असे जे फुलांचे झाडं आहेत तर ते आलेले असावे म्हणून. आणि एका नर्सरीमध्ये मागे ना आठवड्याभराच्या आधी मी गेलेली होती तर तिथे खूप छान असे फुलांचे झाडं होते. पण त्या मावशीबाईंना फुलांचे जे झाडं आहेत तर त्यांना खूप महाग देतात. आणि माझे नेहमीचे जे नर्सरीवाले बाबा आहेत, म्हणजे एक वयाचेच आहेत, ते काकाजीच्याच वयाचे आहेत. तर ते ना खूप छान असे अगदी रिजनेबल रेटमध्ये झाडं विकतात. आणि फुलांचे सुद्धा झाडं असतात त्यांच्याकडे. पण यावेळेला ना त्यांच्याकडे फुलांचे झाडं पाहिजे तेवढे होते नाही. ते म्हणाले की आता पावसाळा व्यवस्थित चालू झालेला नाही, अगदी छान असा पाऊस पडायला लागला की त्यावेळेला मग ना फुलांचे झाडं खूप छान छान येतात म्हणून. तर तिथे 1-2 काही ना शो प्लांट मला हवे होते. माझे इथले झेड प्लांट जो आहे तर तो खराब झालेला. आणि सोबतच कनेरचं झाडसुद्धा मला पाहिजे होतं. आणि मेन म्हणजे ना मी कनेर, मोगरा आणि जास्वंद घेण्यासाठीच गेलेली होती. पण तिथे फुलांचे पाहिजे तेवढे झाडं काही उपलब्ध होते नाही. तर त्यामुळे जे 1-2 झाडं मला आवडले तर तेच झाडं मी घेऊन आलेली. आणि परवाच्या दिवशी बाल्कनीचं काम मी काढलेलं होतं. तर त्यावेळेला ना त्या साईडची जी बाल्कनी आहे, म्हणजे माझ्या घरामध्ये 2 बाल्कन्या आहेत. एक बेडरूमच्या साईडला आणि एक ही बाल्कनी नाही आहे, हा आहे ड्राय बाल्कनी, वॉशिंग एरिया. तर इथे सुद्धा बाल्कनी बऱ्या प्रमाणामध्ये मी एक्सटेंड करून घेतलेली आहे. तर इथे सुद्धा काही काही झाडं लावलेले आहेत. कारण सगळीच्या सगळी बाल्कनी ना मला कामामध्ये काही येत नाही किंवा इतक्या सगळ्या याच्यामध्ये आपण सामान काही ठेवत नाही. तर इकडच्या साईडला ना काही शो प्लांट आणि काही किचन गार्डनिंग करायचा माझा विचार आहे. तर त्यामुळे हळूहळू जी तयारी आहे माझी तर ती सुरू झालेली आहे. आणि हे सगळे ना मनी प्लांटचे झाडं आहेत. छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये मी लावलेले. आणि आज सकाळी ओरडासुद्धा बसला की किती लहान लहान कुंड्या तू जमा करते आणि ठेवायला त्या व्यवस्थित जमत नाही, आता यानंतर आणायचे नाही, असं तसं. आज हे घरी होते तर छोट्या छोट्या कुंड्यांसाठी ओरडलेसुद्धा की उगाच लहान लहान गोष्टींची तू हौस करते आणि मग ते ठेवायला जमत नाही, असं तसं काय काय त्यांचं चालू होतं. पण या ज्या कुंड्या आहेत ना तर ह्या खूप दिवसाच्या माझ्या आहेत, जवळपास 2-3 वर्षे झालेले असावे त्यांना. आणि लहान लहान कुंड्यांमध्ये झाडं लावणं मला ना
खूप आवडतं. तर त्यामुळे सगळ्या अशा छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये काही मनी प्लांट आहे, काही वॉन्डरिंग जीव आहे, असे छोटे छोटे प्लांट मी तिथे लावलेले. तर त्यांचेसुद्धा सुकलेले पानं सगळे कट करून घेतले मी आणि त्या बाल्कनीमध्ये माझं काम चालू होतं. तोपर्यंत यांचं ना इकडे हे जे शेणखत आहे, या ज्या गोवऱ्या असतात तर त्याचा ना बारीक चुरा करणं चालू आहे. कारण बघा म्हणजे कुंड्या ज्या आपण ठेवतो बाहेर, जी मी ग्रिल काढून घेतलेली आहे, तर तिथे ज्या कुंड्या ठेवतो तर त्या कुंड्यांमध्ये ना सगळी माती भरलेली होती. तर त्याला ना थोडंसं म्हणजे मिक्स सॉईल मला बनवायची होती आज. तर ब्लिंकिटवरून मी ना कोकोपीट आणि जे वर्मी कंपोस्ट असतं तर 5-5 किलोच्या बॅग मी मागवलेल्या होत्या. ऑनलाईन जशा फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवरून मागवल्या असत्या तर 4-5 दिवस त्या गोष्टीला वेळ लागला असता. त्या दिवशी नर्सरीमध्ये मी विचारलं, पण 1-1 किलोच्या बॅग होत्या तिथे आणि महागसुद्धा होत्या. तर नर्सरीमध्ये बघा 1 किलोची बॅग आपल्याला 100 रुपयाची, म्हणजे कोकोपीट म्हणा किंवा वर्मी कंपोस्ट म्हणा, तर त्याचं आपल्याला मिळतं. आणि ऑनलाईन जर मागवलं तर 5 किलोच्या बॅग जर आपण मागवल्या किंवा 10 किलोच्या बॅग जर आपण मागवल्या तर 250-300 रुपयाला हे 5 किलोचं मिश्रण आपल्याला पडतं. तर ब्लिंकिटवरून या दोनही गोष्टी, वर्मी कंपोस्ट आहे आणि कोकोपीट आहे, तर या दोनही गोष्टी मी 5-5 किलोच्या प्रमाणामध्ये मागवल्या आहे आणि 520 रुपयामध्ये टोटल ह्या दोनही गोष्टी मला मिळाल्या. तर या ज्या गोष्टी आहेत, कोकोपीट आहे, वर्मी कंपोस्ट आहे, शेणखत आहे, तर हे ऑनलाईन मागवणं परवडतं आणि तेही जास्त क्वांटिटीमध्ये. म्हणजे जास्त क्वांटिटीमध्ये आपण मागतो तर ते अगदी आपल्याला ना परवडण्यासारखं असतं. त्यानंतर मागे ना माझ्या नणंदबाईकडे गेली होती मी, मोठ्या नणंदबाईकडे. तिथला व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता आणि त्यावेळेला ना ही माती आम्ही तिथून आणलेली होती. आणि ही जी माती आहे तर शेणखताची ही माती आहे. गावाकडे बघा खूप असे गुरे असतात, गाई म्हणा किंवा म्हशी म्हणा, तर त्यांचं जे शेण आहे तर ते एका ठिकाणी जमा केलं जातं. तर त्या ठिकाणची ही माती आहे आणि अगदी अशी पौष्टिक माती आपण ज्याला म्हणू शकतो, की ज्यामध्ये उपजाऊ गुणधर्म जास्त प्रमाणामध्ये असतात. तर तिथली ही माती आम्ही आणलेली होती आणि त्यानंतर मग बाल्कनीचं काम काही फारसं निघालं नव्हतं, तर तिथली माती मी काही काढलीच नव्हती. पण आज हे घरी होते आणि बाल्कनीचं ना खूप सारं काम माझं पेंडिंग होतं. तर म्हटलं चला आज ना ही जी माती आहे तर तीसुद्धा काढून घेऊयात. बऱ्याच झाडांना रिपॉटिंग करायची होती. काही झाडं जे आहेत तर ते नवीन झाड आणलेले होते ते सुद्धा लावायचे होते. आणि मागे तिथेच माझ्या नणंदबाईकडे गेलेली असताना या ज्या अरवीच्या बिया असतात तर त्यांचे हे छोटे छोटे झाडं मी आणलेले होते. तर ते झाडंसुद्धा मला लावून घ्यायचे होते. आणि या व्हिडिओचा व्हॉइस ओव्हर बघा सकाळी सकाळी करत आहे, त्यामुळे ना गळ्यामध्ये इतका कफचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे सकाळी सकाळी जेव्हा आपण व्हॉइस ओव्हर करतो ना त्यावेळेला ना गळ्यामध्ये इतका कफ येतो आणि त्यामुळे कुठे ना सकाळच्या वेळेला हे काम जे आहे तर ते मी अवॉइड करते. पण आज दुपारच्या वेळेला वेळ काही मिळणार नाही, कारण आज आहे वटपौर्णिमा आणि एकदा जर आपण कामात लागलो की अख्खा दिवस मग कामामध्येच जातो. व्हिडिओ शूट केलेला म्हणजे व्हिडिओ शूट करणार तर तुमच्यासोबत तोसुद्धा व्हिडिओ नक्की शेअर करणार. नर्सरीमधून कढीपत्त्याचं सुद्धा झाड मी आणलेलं होतं, जे गोडलिंबाचं झाड असतं ते. कारण माझं गोडलिंबाचं झाड मागे खराब झालं होतं आणि मागे आईकडे गेलेली असताना तिच्याकडे होतं झाड, पण ती म्हणाली की इतक्या कडक उन्हाळ्यामध्ये काही जगणार नाही, तर नंतर घेऊन जाशील म्हणून. पण त्या दिवशी अनायसे मला तिथे ना कढीपत्त्याचं झाडसुद्धा दिसलं नर्सरीमध्ये. तर एक कढीपत्त्याचं झाडसुद्धा मी घेऊन आली आणि हे जास्वंदीचं झाड खूप आधी आणलेलं होतं, पण यामध्ये सुद्धा पूर्ण अशी ना मातीच भरलेली होती. तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं शेणखत आणि थोडंसं कोकोपीट, थोडंसं वर्मी कंपोस्ट, तर असं मी तिथे भरलेलं. कारण बघा जेव्हा आपण ना बाल्कनीमध्ये आतमध्ये कुंड्या ठेवतो ना तर त्यावेळेला म्हणजे ओझं किती आहे या गोष्टीचा काही फरक पडत नाही. पण त्याच कुंड्या जर आपण बाहेर बाल्कनीच्या ग्रिलमध्ये ठेवतो तर त्यावेळेला ना ओझं फारसं आपण ठेवू शकत नाही. बाल्कनी तशी बऱ्या प्रमाणामध्ये, जी ग्रिल आहे ती बऱ्या प्रमाणामध्ये ओझं त्यांचं सहन करण्याची कॅपॅसिटी असते, उचलण्याची कॅपॅसिटी असते. पण तरीसुद्धा आपल्या पद्धतीने आपण जितकं होईल तितकं ओझं कमी ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कारण बघा नुसती माती जर ठेवली तर ती खूप अशी जड होते. त्यामुळे मग यावेळेला मी काय केलं की कोकोपीट आणि जे कंपोस्ट असतं तर त्यांचं सगळं मिक्स करून मी ही माती बनवली आणि यावेळेला बाल्कनीचं जे ओझं आहे तर ते खरंच खूप कमी झालं. सगळ्या झाडांमध्ये ना मिक्स पॉटिंग जी असते म्हणजे कंपोस्ट आणि कोकोपीट
आणि सोबतच माती. तर सगळं असं ना लाईट करून टाकलं आणि बाल्कनीचं ओझंसुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये कमी झालं. तर चला, सगळं हे करता करता पुन्हा आणखी चहाची जी आहे थोडीशी तलब आलेली, तर यांनी सानूकडून काळा चहा जो आहे तो बनवून घेतला आणि चहा आमचा आता एन्जॉय करणं इथे चालू आहे. आणि बाल्कनीचं कामसुद्धा बऱ्या प्रमाणामध्ये आटोपलेलं आहे. तर चला, आटोपलं आहे सगळं झाडांचं काम आणि सगळे जे झाडं आहेत तर ते रिपॉटिंग करून झालेले आहेत. आणि बाकी काही झाडांनासुद्धा कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट टाकायचं होतं, तर ते सुद्धा टाकून झालं आहे. कारण बघा, बाहेर जी ग्रिल आहे ना, तर त्यावरनं खूप ओझं होऊन जातं आणि झाडं खूप सारे आहेत, कुंड्यासुद्धा खूप साऱ्या आहेत. तर ग्रिलवरनं अति ओझं नको. तसं तर बऱ्या प्रमाणामध्ये ना ती जी ग्रिल आहे तर ती वजन सांभाळते, पण तरीसुद्धा आपल्याकडून आपण जितकं तिथलं ओझं कमी होईल तितकं करण्याचा माझा नेहमी प्रयत्न असतो. तर त्यामुळे मग यावेळेला ना मी कोकोपीट जो आहे तर तो ऑर्डर केला होता आणि अगदी 10 मिनटामध्ये ब्लिंकिटवरून ऑर्डर केला. 10 मिनटामध्ये कोकोपीट आणि वर्मी कंपोस्ट दोन्ही ज्या गोष्टी आहेत तर त्या मला रिसीव झाल्या. आणि आज हे घरी होते, तर बाल्कनीचं कामसुद्धा सगळं आटोपलं तर नाही म्हणता येणार, कारण झाडांचं जे काम आहे तर ते आपलं अधामधामध्ये काय ना काय असं चालूच असतं. कधी त्यांना खुंटलणं, कधी खत टाकणं, कधी काही असं चालूच असतं. पण तात्पुरतं तरी म्हणजे जे काम महत्त्वाचं होतं, झाडांची रिपोर्टिंग वगैरे करायची होती, त्यांना खत टाकायचा होता, काही झाडांमध्ये कोकोपीट मिक्स करायचं होतं मातीमध्ये, तर ते सगळं आटोपलं. आणि चला, आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ. कुठे जरी आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय, सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.